तर हे इथे आपल्या घराच्या वरती फणसाचं झाड आहे आणि तुम्ही फणस बघा किती धरले ते या फणसाच्या झाडावरती. म्हणजे आज तारीख आहे 29 मे, म्हणजे मे महिना संपला तरी सुद्धा झाडावरती फणस बघा किती येते बघा. आणि आता वाजले संध्याकाळचे 3:30. तर आपला सबस्क्रायबर बाबू भेटलेला आहे एक. बाबू नाव काय तुझं? वरद म्हात्रे ना. तुला आमचे व्हिडिओ आवडतात? हां. तर या बाबूला आपल्या ना व्हिडिओ आवडतात. थँक्यू हा बाबू. तू आता मग कितवीला आहेस? पहिलीला आहे. मस्त मस्त. मग आता मुंबईला कधी जाणार आहे? उद्या जाणार आहे. मग तुला गाव आवडतो की मुंबई आवडते? गाव आवडतो. वा मस्त. तर अशी आपली लहान मुलं आहेत ज्यांना गाव आवडतो आणि आम्हाला सुद्धा आवडतो. तर टाटा कर, बाय बाय. तर या बाबूला आपले व्हिडिओ आवडतात. अशीच लहान मुलं आहेत खूप सारी ज्यांना आमचे व्हिडिओ आवडतात. तर सगळ्यांना थँक्यू आणि असेच बघत राहा आमचे व्हिडिओज. तर आपण जाऊया जरासं वरती असंच फिरण्यासाठी. बघूया काय जंगलामध्ये काय मिळतं आपल्याला बघायला आता. तर ही निवडुंग आहेत काटेरी. आपल्याकडे याचा वापर कुंपण म्हणून केला जातो. म्हणजे हे बघा अशा प्रकारे घराच्या बाजूला किंवा शेतजमीन किंवा काही कलमं वगैरे काय असतील त्या ठिकाणी असं केलं जातो. हा रस्ता आहे, कच्चा रस्ता आहे. इथून आपण आता वरती चाललो आहे वाड्याकडे. तर बघूया तिथे काय मिळतं आपल्याला बघायला. आणि हे बघा फणस अजूनसुद्धा येते बघा झाडावरती, फांद्यावरती. ॲक्च्युली फणस आहेत पण खायला कोण नाही असं झालेलं आहे. तरी आपण गावाला येऊन आहे ना खूप म्हणजे दर दिवशी ॲक्च्युली फणसाची भाजी खात होतो. फक्त आज नाही खाल्लेली, नाही तर कालपर्यंत आपण फणसाची भाजी खातच होतो गोलम टाकून. खूप लोकांना माहिती असेल, काही काही लोक मच्छी पण टाकतात, काही काही लोक मटणसुद्धा टाकतात. तर मला कमेंट करून सांगा तुम्हाला कोणती भाजी आवडते. म्हणजे पातळ अशी प्लेन भाजी आवडते, सुकी भाजी आवडते की जवला टाकून भाजी आवडते. कमेंट करून नक्की सांगा. तर हे आपल्या इथे पिंपळाचं झाड आहे. फार जुनं असं झाड आहे आणि उंच आहे. हे बघा हा रस्ता मस्त वाटतोय. तर हा गडगा आहे. आपल्याकडे याला बांध म्हणतात. जांभ्या दगडाचा आहे. सिक्युरिटी पर्पजसाठी हे वापरतात. तर हा चिवा आहे. काही काही ठिकाणी याला चिवा म्हणतात, काही काही ठिकाणी बांबू म्हणतात. आमच्याकडे यांना आम्ही कोंडे म्हणतो. तर हे कोंडे आहेत. तर माझ्यासोबत आहे आता साहिल जाधव आणि तन्मय म्हात्रे. काय करे तन्मय म्हात्रे. तर असे आम्ही तिघेच जण जातो आहे जरा फिरायला. कारण गाव म्हटलं की फिरायला पाहिजेच. आणि आज ऊन पडलं आहे. ॲक्च्युली 2-3 दिवस पाऊसच पडत होता आणि ढगाळ वातावरण असायचं संध्याकाळी. तर आज ऊन आहे म्हणून आम्ही म्हटलं की जरा फिरून येऊ. तर ही सडक आहे. हा रस्ता जातो भोऊला आणि हा रस्ता जातो बाईंगवाडी थोरलीवाडीमध्ये. तर या रस्त्याने आपण वरती चाललो आहे. हा मागे सुद्धा रस्ता बघितला असेल तुम्ही. हा आपल्या वाड्याकडे जायचा रस्ता आहे. आणि आता आपल्याला दिसलेले आहेत करवंद. हे बघा करवंद दिसलेली आहेत. करवंद आणि इथं पण आहे, इकडे पण आहेत करवंद. तर एक करवंद काढून बघूया आपण. थोडंसं साफ करूया आणि खाऊन बघूया.
कमाल टेस्टी आहे, गोड आहे. धुवून खाय पाहिजे. धुवून खायला पण आता धुवून नाही. आता ह्याचा रंग बघू. ते ना कच्चा असेल. नो करवंद काढूया आणि ह्याचा रंग कसा आहे तो बघूया आधी. ॲक्च्युली आहे ना, पाऊस पडल्यावरती आहे ना फळं खराब होतात. ह्याचा लाल असेल तर आम्ही काहीतरी लहानपणी म्हणायचो कोंबडा. कोंबडा. सफेद असेल तर कोंबडा. पण हा गुलाबी आहे. मग हा कोण आहे? कोंबडा कोंबडीची खेळ. होय, रान कोंबडा म्हणतो. हे बघूया. आज जरासा ओला झाला. ती वेळा गोड आहे, गोड आहे. कमाल भारी आहे. म्हणजे पाऊस पडलाय ना तरी पण छान लागतं. करवंद आपण खातोय, भारी आहेत. म्हणजे पाऊस पडला ना तरी पण छान लागतं. आणि आपल्या कोकणात असंच आहे, डोंगरची काळी मैना म्हणजे करवंद. तर ह्याच्यामध्ये आम्ही पहिलं बोलायचो की जर व्हाईट आला तर मग कोंबडी आणि लाल आलं तर कोंबडा. तर आता हे बघूया काय कोंबडी कोंबडा. हे गुलाबी आलं आहे म्हणजे आपण कोंबडाच म्हणू. हे बघा. आणि गोड आहे ॲक्च्युली, मस्त आहे. मला तर रागवलं नाही, 2-3 खाल्ले आता. कमाल. आपण आता वाड्याच्या इथे आलो आहे. हाच वाडा आहे ॲक्च्युली. पहिला कोणाचा वाडा होता काय माहीत नाही आपल्याला. हे टाकू नको. हां काय म्हणजे गुरांचे वाडे. हां असं आहे का? तर इकडे आपली गुरांचे वाडे असल्यामुळे ह्या ठिकाणाला वाडा असं म्हणतो आपण. आणि बघ या साईडला सुद्धा आहे, इकडे पण करवंद आहेत. तर मस्त गोड करवंद आहेत. आणि आपल्याकडे ना अशा प्रकारच्या झाडी असतात करवंदाच्या. हे बघ ते पण आहे. पूर्ण ही झाडच आहे ना करवंदाची. आणि गोडी करवंद आहेत मस्त एकदम. हे फोटो काढ त्याच्यावर शिकला. थंबनेलला असं असं दाखव, असं दाखव. इथं शूटचं काम चालू आहे. रीलचं शूट चालू आहे इथं. एकच घेतलंय. एकच कसं बनवशील? नाही 2-3 घे. ते ह्याचं पान असतं रे, तुम्ही म्हणताय ना ते चारा बोराचं पान असतं मोठावाला, पण ते इथं नाही मिळणार. हा आहे बा, ह्याचं पण होत आहे ना. चल चालेल, हे काय बरोबर आहे. 1-2 बनव पाहिजे तर. कोण 1-2 बनव सीनसाठी. माझी सावली दिसते का बघ.
टेबल टेबल. तर पोराने आपला करवंद काढलेली आहेत. एक बघू रे करवंद तर मस्त आहे. नंतर घरी जाऊन खायला पाहिजे. आधी जरा शूट चालू आहे म्हणून या लोकांचं शूट जरा होऊ दे, नंतर आपण खाऊया. पण हे बघा करवंदीचं झाड आहे ना थोडी डेंजरच असते, कारण काटे वगैरे लागण्याची शक्यता असते. आणि हे हाय पण बघा किती अडचणीमध्ये. बघा काटे आहेत काटे आहेत पायाखाली. आणि तनू आपला करवंद काढून देतोय. यांचं शूटसाठी बस झालं भरली हे. झालं काय? हे बघा रे, ए इकडे बघा, हे इकडे बघा, इकडे बघ, दोघं पण बघा. हां हे असं काय करतो काढताय की काय करताय? फोटो नाही, ह्या व्लॉगचा दोघं बघा ना, तिघं पण बघा व्लॉगच्या थंबनेलसाठी. ह्याच करवंदीच्या झाडीचा आपल्याकडे कुंपवणाला उपयोग करतात, जेणेकरून जनावरं कंपाऊंडामध्ये घुसू नये म्हणून. म्हणजे जसं की असं आहे, आता इथे बांध घातला आहे, काही ठिकाणी आहे ना फक्त याला शिर्डी बोलतो आपल्याकडे. ही जेव्हा तोडतात तेव्हा तर ती अशी कंपाऊंडाच्या बाजूला टाकतात काही ठिकाणी. तर जंगलामध्ये फिरायला आहे ना मस्त वाटतं, एकदम शांतता आणि पक्ष्यांचा आवाज. त्याच्यात जर प्राण्याचा आवाज आला तर मग गुल घरी पण मस्त वाटते. ॲक्च्युली घरापासून आपल्या जवळ आहे म्हणून आपण आलो. लांबसुद्धा आहे जंगल, पण तिकडे जाणं जरासं धोक्याचं आहे, जंगली प्राणी असतात आपल्याकडं. पण मस्त वाटतंय, फ्रेश एकदम. पोरांची मेहनत बघा. करवंदीच्या झाड्यात गेलाय तो आतमध्ये. हे बघा शूटसाठी काय पण पूर्ण अर्धाच कोण नाही. बस आता तिकडं नाही, त्या अँगल मारतो. तर आता आपण झाडीच्या इथं आलो आहे आणि पोरं आपली शूटसाठी करवंद काढतात. शूट झाल्यानंतर पण आपण करवंद खाणारच आहोत. आणि पक्ष्यांचा आवाज आजूबाजूला छान प्रसन्न वाटतं एकदम. आईच्या गावात आणि ओंबील चावलेलं आहे. हे बघा ओंबील बघा, हे बघा हे ओंबील आहेत. हे चावले ना की सगळं झोंबतं एकदम. माझ्या चावला ओंबील. पायाला आपल्या एक ओंबील चावला. ओंबील म्हणजे एक लाल मुंगी असं म्हणू शकता तुम्ही. खूप लोकांना माहिती आहे, जे कोकणातले आहेत त्यांना माहिती आहे. हे ओंबील आहेत. हे बघा हे चावले की तिथं चिपकून राहतात. आणि इथे पोरं आपली शूट चालू आहे. पक्ष्यांचा आवाज बघा भारी वाटतो. हे तिथली करवंद संपवली मी. हा तर फायनली आपलं पोरांचं आहे ना सीन घेऊन झालेलं आहे. आणि हे बघा काटा अडकलेला आहे माझ्या. पोरांचे सीन घेऊन झालेले आहेत आणि आता आपण करवंद काढतोय. हे कसे आहेत रे बघ, गोड आहे का? मगाशी ते एक खाल्ला होता. गोड आहेत की आंबट आहेत? मग तिकडचा गोड आहे. ही कोंबडी बघ, ही सफेदवाली कोंबडी. कुठली? ही कोंबडी. आणि कोंबडा आहे काय? लाल असतं बघ. पण आहे का बघ. हे आहे वाटतं सफेद आहे का? चलिए दुसरीकडे आहे का बघू. स्वारी तर आपण झाडीतनं करवंद काढून आणलेले आहेत. पुढे
म्हणजे हा गुलाबी कलरचा हा कोंबडा. ओके, मग मगाशी मला भेटलेले कोंबडे मी खाल्लं. हे बघ इथं गोड आहे ते, 1-2 असतील. बरं झालं ना, मी आता आल्यासारखं आता खातो. अरे हे लावून बघ. करवंदीच्या बिया घरी कर ना, त्याचा आयडिया चांगली आहेत लोकांना. कोणी करवंदाच्या बिया घरी लावल्यात का कुंपणात? आमच्या तरण्याचा असं विचार आहे, तनूचा. म्हणजे असं होतात काय झाड? ट्राय करून बघ ना. असं काय नाही, झाड होऊ शकतं, काटेरी झाड येईल घरात. काय बोलतो रे? बघा हा कोंबडा आहे बाई, हा लाल लाल आहे, हा कोंबडा तनूच्या बाबतीत. हे कोंबडी मस्त आहे रे, गोड आहे. कोंबडी लाली असतं, आंबट असतं. कोंबडी म्हणजे अरे ते पिकला नसता करवंद. हे बघ, हे गोड आहेत रे. ॲक्च्युली काय धुवायला पाणी वगैरे नाही आपल्याकडं, थोडंसं साफ करूनच आपण खातोय आता. मस्त. हे बघ इकडं पण आहे. पडलं. मस्त. ॲक्च्युली जंगलात आलो, पण बरं झालं. हे खराब आहे. कसल्या उलट्याने फुलट्या काय होत ना. त्या मी आला, मी आला. काय बेकार. चला बघा, होय अतिरेक पण नको आहे. करवंद खाल्लेली आहेत आपण, आणि ही बाकीची घरी घेऊन जातो. हे बघा, ही करवंद आपण आहे ना घरी घेऊन जाणार आहोत. चला, तिघांनी खाल्लेलं आहोत, काय झालं तर बघू, कारण हे धुवून खाल्लेले नाहीत आपण म्हणून. ते चल, करवंद खाल्लेले आहेत आपण. आणि हे बघ, हे काटे आहे ना, डेंजर काटे असतात करवंदाचे. ॲक्च्युली खूप लोकांना माहिती आहे, पण आपण हे याच्यासाठी सांगतो की नॉन कोकणी किंवा नॉन मराठी लोक आहेत, त्यांना कदाचित माहिती नसेल हे, त्यासाठी आपण सांगतो. ज्यांना माहिती आहे ते चांगलंच आहे ना उलट. तर हे बघा, अशी मोठी मोठी करवंदीची झाड असते. हे बघा, उंचच्या उंच पण असते. पण आता हे कसं दुसरं पण झाड त्यासोबत आहे, आणि ही करवंदीची झाड आहे. ॲक्च्युली गोड करवंद आहेत. आता आपण आलेल्या असताना जाऊया परत घरी. काय रे, कसं वाटलं? करवंद कशी होती? मस्त होते ना, गोड. आणि व्हिडिओ शूट झाला काय तुमचा? झाला ना. कसं आहे रे करवंद? मस्त ना, म्हणजे आल्यासारखं बरं झालं आपल्याला. तर मित्रांनो, आता वाजलेत संध्याकाळचे 5 आणि आपण चाललो आहे घरी. करवंद आपण खाल्लेली आहेत झाडावरची, मस्त वाटलं. गोड गोड करवंद होती, आणि काय काय आंबटसुद्धा होती. थोडी करवंद आपण घरी घेऊन आलेलो आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. मस्त असा व्ह्यू आहे. दाखव करवंद. तोंडावर एवढा प्रकाश पडलेला आहे. तोंडावर म्हटलं एवढा प्रकाश पडलेला आहे. तर आपण आता घरी आणलेलं आहे करवंद, आणि अंकितानं सुरुवात केलेली आहे. कशी आहेत रे करवंद? आंबट गोड आहेत ना, कारण दोन जाळीवरची आहेत. 2 जाळीवरची. काय काय गोड आहेत, काय काय आंबट आहेत. कारण आम्ही एका जाळीवरची खाल्ली ना, ती गोड होती मस्त.